संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते। 22 दिवस झाले, मात्र पोलिसांना आरोपींना शोधता आलं नाही। वाल्मिक कराड स्कॉर्पिओतून थेट CIDला सरेंडर झाला। मात्र पोलीस काय करत होते? पोलीस अधीक्षक, जे आधीचे पोलीस अधीक्षक होते, त्यांचे तर संबंध होते वाल्मिक कराडशी। परळीतला लेखाजोखा हा प्रत्येक अधिकारीला माहिती होता। परळीमध्ये वाल्मिक कराड आणि कंपनी कोणत्या प्रकारे पैसे कमवते हे प्रत्येकाला ठाऊक होतं। परळीतलं सगळं इलेक्शन वाल्मिक कराड हा मुंडेंसाठी मॅनेज करायचा। 2019 ते 2024 पर्यंत वाल्मिक कराडने बक्कट पैसा कमवला। त्याच्या नावावर डिफेंडर सारखी बलाढ्य कार कशी आली आणि एवढा पैसा येतो कुठून? मात्र आता संतोष देशमुख व त्यांच्या सगळ्या हत्येकरींना मोठा फटका बसलाय। आधीच मोका लावण्यात आलाय। मोका अगदी गंभीर स्वरूपाचा हा कायदा आहे। मात्र आता वाल्मिक कराड व गुन्हेचा पाय खोलत जाणार आहे का? कारण पोलिसांना CIDला एक व्हिडिओ सापडलाय। त्या व्हिडिओमध्ये मारताना म्हणजे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करतानाचं सर्व चित्रीकरण झालेलं आहे। त्यात व्हिडिओ कॉल सुद्धा सगळे आरोपी म्हणजे 8 ते 6 आरोपी जेव्हा मारहाण करत होते संतोष देशमुख यांना, तेव्हा मारहाणीच्या आधी एक WhatsApp ग्रुपवर एक व्हिडिओ कॉल करण्यात आला होता आणि या व्हिडिओ कॉलद्वारे काही जणांनी संतोष देशमुख यांना मारहाण केली, त्याचं चित्रीकरण करण्यात आलं। आणि नक्की नेमकं जर आपण नीट बघितलं तर याचा व्हिडिओ हा जवळपास 6 ते 7 व्यक्तींनी बघितला आणि ते फक्त 16 ते 19 या वयोगटातले होते। म्हणजे आपण क्रूरता बघू शकतो की त्यांना पायपाने मारण्यात आलं, कोयता होता त्यांच्या हातात, अगदी छोटे मोठे काटेरी वस्तूंनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। आणि हे का झालं? कारण आरोपीचा 6 डिसेंबरला, त्यातला एक आरोपीचा 6 डिसेंबरला वाढदिवस होता आणि वाढदिवशीच आमचा अपमान करण्यात आला, आमचा व्हिडिओ काढण्यात आला, गावकऱ्यांनी आम्हाला चापट्या मारल्या आणि त्याचाच राग हा त्याच्यात होता। आरोपींनी टोटली खून एन्जॉय केला असं त्यात कोर्टात सांगण्यात आलं पोलिसांद्वारे। अक्षरशः वरतून एक फोन सुद्धा आला होता, त्याला सर्व प्रकार सांगण्यात आला। म्हणजे आता ही चार्जशीट घेऊन, ही फाईल घेऊन ती आता पुढे त्याचा प्रमुख कारण बनवून अनेक आरोपींना त्यात मोठ्या गुन्ह्यासंदर्भात आता पुढे शिक्षा होऊ शकते। त्यामुळे आता हा पाय खोलत जाणारा प्रकार हा घडलेला आहे। नेमकं आता कठोरवर कठोर कारवाई होते आणि सर्वच्या सर्व आरोपींना संतोष देशमुखांच्या आता काय होतं हे पुढं बघावं लागेल। मात्र यात हा प्लॅन मोठा होता आणि त्याचं जे सर्वस्व होतं ते 6 डिसेंबरपासून सुरू झालं होतं, हे त्यातल्या त्यात खरं आहे। तुम्हाला काय वाटतं सांगायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी।